श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सुरुवातीला मी देवपूजा करून घेतली, त्याच्यानंतर चहा टोस्ट खाल्ला, सासूबाईंनी बनवलेल्या गुळ घातलेले शेवया आणि दूध खाल्लं. आज मी दाखवते तुम्हाला माझ्या अंगणातलं प्राजक्ताच्या फुलांचं झाड. या झाडातील फुलांचा खूप सुंदर सडा पडलेला असतो, ते पाहून खूप 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 जास्त प्रसन्न वाटतं मला. प्राजक्ताची फुले जर देवाला वाहिली तर सोनं वाहिल्यासारखं असतं असं म्हणतात. मी नेहमी गेल्यानंतर ही फुलं देवांना न विसरता वाहत असते. आणि माझ्या अंगणामध्ये हे गुलाबाच्या फुलांचं झाड आहे, जास्वंदीच्या फुलांची झाडं आहेत, झेंडूच्या फुलांची झाडं आहेत. हे जे जास्वंदीचं झाड आहे ते आकाराने खूप मोठं आहे या झाडातील फूल, आणि या फुलाची पाकळीसुद्धा खूप मोठी आहे. खूप छान वारा सुटलेला आणि त्यामुळे हे फूल खूप छान हलत होतं. मला हे फूल खूप जास्त आवडतं. त्याच्याच बाजूला ही पांढऱ्या रंगाची जास्वंदी आहे आणि याच्याच खाली पांढऱ्या रंगाची शेवंतीसुद्धा आहे. आमच्याकडे एक म्हैस आहे, ती खूप छान आहे, ती अजिबात मारत नाही. या म्हशीचं नाव मी गंगू ठेवलेलं आहे आणि या म्हशीचं हे छान असं गोड पिल्लू आहे. आम्ही गेलो होतो आमच्या गावातील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये. आमच्या गावातील हे एक जागृत देवस्थान आहे, श्री भैरवनाथ मंदिर. या मंदिरातील देवांची वर्षातून एकदा यात्रा भरते. यात्रासुद्धा खूप मोठी आणि छान असते. तर या मंदिरामध्ये मी दर्शन घेण्यासाठी गेले. तर एका साईडला भिंतीवरती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला संत श्री तुकाराम महाराजांचं चित्र आहे. त्याच्यानंतर मी घंटा वाजवली, देवांचे दर्शन घेतलं. मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करत असते, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करतानाचा जो आवाज असतो तो माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही. याच्यानंतर मी मंदिराला प्रदक्षिणा मारून घेते. आमच्या गावामध्ये भरपूर सुंदर सुंदर मंदिरं आहेत. मी नक्की वेळ काढून तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. दुपारची वेळ आहे. खेडेगावामध्ये शक्यतो मंदिरामध्ये दुपारी कोणी नसतं. किती मंदिर स्वच्छ आहे बघा. मंदिराच्या बाजूलाच ही एक अंगणवाडी आहे. या अंगणवाडीमध्ये माझ्या बाळासोबत मी गेले होते आणि तो माझा पहिला क्षण खूप गोड आणि आठवणीत राहण्यासारखा होता. या अंगणवाडीमध्ये खूप छान शोची झाडं लावलेली आहेत. खूप शिस्तप्रिय ही अंगणवाडी आहे. मुलांना खाण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये भात बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं बेसिन आहे, हँडवॉश आहे आणि बाथरूमची सुद्धा बाहेरच्या बाजूला खूप छान व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्याच पलीकडे लहान मुलांची, एकदम लहान मुलांची ही छोटीशी अंगणवाडी आहे. इथं खाऊचा कार्यक्रम होता आणि वजन आणि उंची घेण्यासाठी मी गेले होते. या अंगणवाडीमधल्या ज्या मॅडम आहेत ना, त्या खूप छान प्रेमळ आणि गोड आहेत. खूप छान समजून सांगतात, खूप छान बोलतात. आणि हे त्या अंगणवाडीतलं किचन आहे. किचनसुद्धा खूप सुंदर आणि टापटीप आहे. तर या आहेत माझ्या सासूबाई. तर या बनवत आहेत गुळातील गव्हाच्या पिठाच्या कापण्या. तर माझ्या मिस्टरांना कापण्या खूप आवडतात, म्हणून त्या त्यांच्यासाठी या कापण्या बनवत होत्या. तर मी का बनवल्या नाहीत, तर त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना त्यांच्या आईच्या हातच्या खूप जास्त आवडतात. प्रत्येकालाच आपल्या आईच्या हातचं खूप जास्त आवडतं, म्हणून त्या त्यांच्यासाठी बनवत होत्या. त्या मला लाटून आणि काट करून देत होत्या आणि मी त्यात फ्राय करत होते. तर याची रेसिपी मी शूट करू शकले नाही. याच्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि गुळाचं पाणी, खसखस, सुंठपूड आणि वेलची पूड याचा वापर करून त्यांनी ते पीठ मळलेलं होतं आणि लाटी लाटताना त्याला त्यांनी खसखस लावत होत्या. तर आषाढ महिन्यामध्ये या गोड गुळाच्या कापण्या करतात, सगळ्यांना माहीतच असेल. तर आमच्या घरामध्ये या ज्या कापण्या आहेत त्या एकदम पातळ आणि कडक आणि कुरकुरीत अशा आवडतात. त्याच्यामुळे माझ्या सासूबाई इथं जी लाटी आहे त्या प्रेस करून लाटत आहेत. आणि हा जो पोळपाट आहे ना, तो मला खूप आवडतो. हा पोळपाट माझ्या सासऱ्यांनी पंढरपूरवरून आणलेला आहे. आणि मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं. ते तेल तापल्यानंतर मी या कापण्या त्याच्यामध्ये सोडत आहे. बाहेर छान पाऊस पडत होता आणि कापण्या तळतानाचा जो वास होता तो पण खूप सुंदर येत होता. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. तर तुम्ही
कुठून माझे व्हिडिओ बघता, कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोचला आहे, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे. तर मंद आचेवरती आणि मीडियम आचेवरती मी या कापण्या तळून घेत आहे. तर प्रत्येक घरातील लोकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. तर आमच्या घरामध्ये जसं आवडतं जास्त म्हणजे कुरकुरीत, जास्त कडक, तर तशा पद्धतीने मी तळत आहेत. कापण्या खायला इतक्या सुंदर झाल्या होत्या, इतक्या मस्त गोड कुरकुरीत झाल्या होत्या. कितीही खाल्लं तरी असं मन भरतच नव्हतं. असं वाटत होतं की आणखीन खावं, आणखीन खावं. खूप 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 म्हणजे खूप चविष्ट झाल्या होत्या या कापण्या. तर अशा प्रकारे गोल्डन रंग येईपर्यंत मी तळून घेत आहे. आणि माझ्या किचनच्या बाहेर ही एक खिडकी आहे, ती खिडकी मला खूप जास्त आवडते. या खिडकीमध्ये बघत बघत जेवण बनवायला मला खूप आवडतं. तर अशा प्रकारे या कापण्या तळून घेतलेल्या आहेत. आणि ज्वारीच्या भातोड्यासुद्धा होत्या, त्यासुद्धा खूप छान होत्या. त्यासुद्धा मी तळून खाल्ल्या आणि खूप छान पाऊस पडत होता. त्या पावसाचंसुद्धा मी शूटिंग केलेलं आहे बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.